आता 10 मिनिटं उरलेली आहेत मतमोजणीला सुरू होण्यासाठी। यवतमाळमध्ये 10 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी आता थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होईल आणि प्रशासनाने जय्यत तयारी तर केलेलीच आहे। नगरसेवक पदासाठी 299, नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार रिंगणात होते। 29 मतमोजणीच्या फेऱ्या या ठिकाणी पार पडतील। मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। कुणाची सत्ता येणार आहे याची उत्सुकता देखील शिगेला पोहोचलेली आहे। आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी याचा आढावा घेतलाय, आपण पाहूया। मी आहे सध्या यवतमाळच्या पॉलिटेक्निक या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारचे जे आहे त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन लावण्यात आलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आहे तर बंदूकधारी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। जवळपास पाहिलं तर या ठिकाणी 11 टेबल लावण्यात 13 टेबल लावण्यात आलेले आहे, तर 19 फेऱ्या प्रत्येकी होणार आहे। हीच परिस्थिती संपूर्ण अकराई जे आहेत नगर परिषदेच्या पोलिंग बूथवरती जे आहेत ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांनी लावलेला आहे। जवळपास पाहिलं तर एका जे आहे तर मतदान ज्या ठिकाणी मतमोजणी आहे त्या ठिकाणी 50 पोलिसाचा तगडा बंदोबस्त आणि सोबतच 50 जे आहेत होमगार्ड ह्या ठिकाणी सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे। मीडिया सेंटरसुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर याच ठिकाणी जे आहे तर थोड्या वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर अशा प्रकारचीच पूर्ण व्यवस्था जी आहे तर पोलीस प्रशासनाने लावलेली आहे, निवडणूक विभागाने लावलेली आहे। जवळपास पाहिलं तर 11 नगर परिषदमध्ये जर पाहिलं तर 12,000 कर्मचारी या ठिकाणी जे आहेत तर निवडणूक विभागाने लावलेला आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।